नमस्कार, मी गिरीश आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि सोबतच या बंधूंचंही स्वागत करतो हिरा ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये। ह्याआधी आम्ही एक व्हिडिओ बनवली होती आणि त्यामध्ये 11,500 रुपयाचं जे ठिबकचं पॅकेज आहे 1 एकरचं, त्याबद्दल ह्या शेतकरी दादांनी जोही प्रश्न विचारला होता त्याचं मी उत्तर द्यायचा प्रयत्न केला होता। पण सोबतच ह्या शेतकरी दादांचं एक अजून महत्त्वाचं असं होतं की हे पहिल्यांदा ड्रिप करताय ना, यांच्या एरियात जास्ती ड्रिपचं चलन आहे ना, यांना काही माहिती आहे। तर ड्रिप कशी करावी आणि त्याची निगा कशी राखावी, काय केलं तर त्याचं आयुष्य वाढेल, हे थोडं समजावून सांगावं अशी त्यांनी विनंती केली होती। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच सांगणार आहे। ही व्हिडिओ त्या प्रत्येक शेतकऱ्याने बघितलं पाहिजे की जो शेती करतोय, कारण आज नाही तर उद्या त्यालाही ड्रिप करावंच लागणार आहे। आणि आज मी ज्या गोष्टी सांगणार आहे एकदम प्रॅक्टिकल सांगतो, व्हिडिओ जास्ती मोठी करायची माझी काही इच्छा नाही आहे। पण ह्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या ना, बऱ्याच वेळा काय होतं, चुकी करतो म्हणजे कंपनी चुकी करते तर शेतकऱ्याच्या लक्षातच येत नाही, शेतकरी चुकी करतो तर कंपनीला दोष देतो। पण या सर्व प्रकरणात शेवटी पैसा जातोय शेतकरी दादांचा, हे लक्षात घेतलं पाहिजे। आणि त्यासाठीच आम्ही हा प्रयोग करत असतो की वेळोवेळी ठिबकबद्दल जी काही माहिती आहे ती आपणास सांगत असतो। तर तुम्ही कुठून आले आणि तुमचं नाव काय? आम्ही रत्नागिरीवरून आलोय, रत्नागिरीमधून चिपळूणमधून आलेलो आहे। माझं नाव तेजस आणि माझं नाव स्वप्नील आचरेकर। कसे आले तिथून इथे? आम्ही आता मुंबईवरून डायरेक्ट रत्नागिरीवरनं मुंबई गेले, मुंबईवरनं इथे आले। ओके, कधी पोचले इथे? सकाळी 6 वाजता 6:30 वाजता पोचले। आणि घरून कधी निघाले? घरून रात्री निघालो आम्ही 12:05 ची ट्रेन पकडून डायरेक्ट। मग मुंबईत कधी पोचले? मुंबईतून 12:05 ओके, आणि रत्नागिरीवरनं कधी निघाले? चिपळूणवरनं अगोदर सकाळी निघाले, म्हणजे जवळपास 24 तासापेक्षा जास्तीचा प्रवास केलाय। तर ठीक आहे, मी आता महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलतो की बघा, ठिबक सिंचन जेव्हा करायची असते ना, तेव्हा ठिबक सिंचनाचं दुसरं नाव जे आहे ना ते आहे मायक्रो इरिगेशन। मायक्रो म्हणजे काय की छोटं, आणि इरिगेशन म्हणजे सिंचाई पद्धत, बरोबर? तर बऱ्याच वेळा शेतकरी बंधू काय करतात की असा विचार करतात की मोठमोठे प्लॉट करायचे, पण तसं करायचं नसतं। जेवढे छोटं तुम्ही प्लॅनिंग कराल ना, तेवढा तुम्हाला रिझल्ट येतो। तर तुमचं जे काही क्षेत्र आहे, बरोबर, तिच्यात इवन 10-20 फुटाचा जरी चढ उतार असेल, म्हणजे तुमच्या एरियात अशी जमीन आहे म्हणून मी याचा उल्लेख करतोय की 10-20 फुटाचा जरी चढ उतार असेल ना, तर त्याची आपण काळजी करायचं काम नसतं, ते मॅच होऊन जातं। हा, खूप 30-40 फुटाचा चढ आहे तर मग त्याच्याकरता वेगळा प्रावधान आहे, पण तेवढं तुमच्या जमिनीत नसावं। ठीक आहे, ठिबक सिंचनासाठी सर्वात महत्त्वाचं असतं की तुम्हाला एक मोटर लागते। तर तुमच्याकडे मोटर आहे? कसलं पाणी आहे? विहिरीचं पाणी। आणि मोटर किती HP ची आहे? मोटर 2 HP ची आहे, म्हणजे अजून घ्यायची आहे थोडी दुसरी मोठी। हां, आता बघा, तुम्ही जेव्हा म्हणणार आहे की मला मोटर घ्यायची आहे, आता इथे 2 मुद्दे आले की तुमच्याकडे मोटर आहे आणि तुम्हाला मोटर घ्यायची आहे। तर जेव्हा मोटर आहे शेतकरी बंधूंकडे, तेव्हा आम्ही त्यांना काय सांगतो की तुमचं जे काही क्षेत्र आहे ना, त्याला तुम्ही आधी ठिबक अंथरून घ्या, मोटर चालू करा। बायपास काढायचा असतो। बायपास म्हणजे काय माहिती आहे? हां, म्हणजे कसं असतं बायपास म्हणजे काय की हे बघा, तुमच्या हे मोटरचं कनेक्शन आलं आहे, बरोबर? तर इथे एक टी लावायची असते आणि ह्या टीला इथे कॉक लावायचा असतो आणि तुमची पाईपलाईन पुढे जाऊ द्या, मग काही अडचण नाही। तर याच्यामुळे काय होतं की उद्या जर काही इमर्जन्सी आली किंवा तुमच्याकडे पाणी जास्ती झालं तर तुम्ही जसा हा कॉक ओपन करता, हा कॉक तुम्ही शक्यतो मोटर जवळच लावायचा असतो, तसं सर्व पाणी इथून बायपास होऊन गेलं तर तुमच्या मोटरवर किंवा तुमच्या पाईपलाईनवर जो काही अडचण होती ती तुम्ही लगेच तिथून वजा करू शकतात। प्लस काय होतं की आता बघा, समजा तुमचं, मला माहीत नाही तुमचं क्षेत्र किती आहे, माना हे तुमचं 4 एकर क्षेत्र आहे, माना। ओके, मी तुम्हाला सजेशन काय करेल की तुम्ही पूर्ण ठिबक आधी अंथरून घ्या। ती कशी अंथरायची, त्यात काय काळजी घ्यायची, हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ही व्हिडिओ कितीही मोठी झाली तरी मी पूर्ण माहिती आज देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि अपेक्षा करतो की ही माहिती तुमच्याही कामाची आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर माना हे 4 एकर क्षेत्र आहे, बरोबर? तर पहिल्या वेळेस जेव्हा कधी तुम्ही सुरुवातीला, म्हणजे आता ठिबक नेली आणि अंथरले, मग तेव्हा तुम्ही काय कराल की 4ही एकरला ठिबक अंथरून द्यायची आणि इथून याला जोडलेलं आहे, मोटर चालू करण्याच्या आधी बायपास पूर्ण ओपन करायचा, पूर्ण। हां, आणि मोटर चालू करायची। आता बायपास ओपन आहे म्हणजे इकडे पाणी जातच नाही, पण असं का करायचं? कारण मला नाही माहिती की तुमची मोटर किती पाणी देते। समजा हे क्षेत्र आता अर्धा एकर झालं आणि जर मी तुम्हाला सांगितलं की हे जोडून द्या, पाणी चालू करा, आणि तुमच्याकडे पाणी जास्ती झालं तर तुमची पाईपलाईनवर दबाव येईल, पाईपलाईन फुटेल।
म्हणून ही एक पद्धत त्यासाठी बायपास आहे का? की हां, याच्याने आधी हे ठरवायचं असतं की आपल्या मोटरवर किती क्षेत्र सिंचाई होऊ शकतंय, आणि जर त्या व्यतिरिक्त जर जास्ती पाणी आहे तर ते इथून दुसऱ्या एरियात किंवा विहिरीमध्ये परत देऊन टाकायचं असतं. तर सुरुवातीला जेव्हा ठिबक न्याल ना माझ्याकडनं, पूर्ण एरियात टाकून दिली, बायपास पूर्ण उघडला, आणि मग हळूहळू बायपास बंद करत चालायचं, इकडे नजर ठेवत चालायची. इकडे कुठेतरी तर प्रेशर मीटर लावलेलंच असेल तुम्ही, त्या प्रेशर मीटरमध्ये 1.5 kg किंवा 1 kg प्रेशर भेटलं, 1 ते 1.5 kg, तर एवढं प्रेशर आपल्या ठिबक सिंचनासाठी लागतं. आता जर असं होतं की बायपास अर्धा बंद केला आणि इथे 1.5 kg प्रेशर सर्वीकडे भेटून जातंय, याचा अर्थ काय की तुमच्याकडे जास्तीचं पाणी आहे, ते पाणी तुम्ही दुसऱ्या क्षेत्रामध्ये वापरू शकतात किंवा विहिरीत परत टाकू शकतात. किंवा समजा आता हे अर्धा एकर आधी पकडलं होतं, आता हे 1 एकर झालं, तर याचाच अर्थ काय की अर्धा एकरचा कॉक हा होता आणि अर्धा एकरचा कॉक हा होता. जर तुम्हाला असं वाटतंय की पाणी जास्ती होतंय तर तुम्ही एका वेळेस 2 क्षेत्र पण ओपन करू शकतात. तर हा एक सिनारिओ झाला. म्हणजे आहे त्या पाण्यावर ड्रिप करायची असते. हां, दुसरं समजा 2 कॉक झाले, बायपास पूर्ण बंद झाला, पण इथे प्रेशर 1 kg पण नाही भेटत आहे. याचा अर्थ काय की तुमचं जेवढं क्षेत्र आहे त्याला लागणारं पाणी तुमच्याकडे उपलब्ध नाही आहे. मग काय करायचं, तर आपल्या शेताचे तुकडे पाडायचे असतात की आधी मी ह्या अर्ध्या एकरला सिंचाई करेल, मग 1 कॉक बंद करेल, बघेल की दुसऱ्या एरियात पूर्ण व्यवस्थित पाणी आलंय का. याचा अर्थ काय की माझ्याकडे इतकंच पाणी की अर्धाच एरिया मी एका वेळेस सिंचाई करू शकतो, आणि मग हा एरिया सिंचाई झाला की हा कॉक बंद करेल आणि हा कॉक ओपन करेल. आहे त्या मोटरवर ह्या पद्धतीने मॅनेज करायचं. आणि समजा आता हे तुमच्या शेताचे 4 तुकडे झाले, लक्षात येतंय की बायपास पूर्ण बंद झालं, 4ही कॉक ओपन होते, पाणी व्यवस्थित नाही येते, 1 बंद केला तरी व्यवस्थित नाही येते, 2 बंद केला तरी व्यवस्थित नाही येते. मग आता 2ला व्यवस्थित येतंय म्हणजे 2 कॉक एका वेळेस चालतील, त्याला तुम्ही क्षेत्र भिजवून घ्या, ते झालं की पुढचं क्षेत्र. समजा 3राही कॉक बंद करावा लागला आणि एकाच एरियात आपलं पाणी सफिशियंट पुरतंय, तर आधी 1 सिंचाई करा, दुसरं करा, तिसरं करा, चौथं करा. म्हणजे आहे त्या मोटरवर ह्या पद्धतीने काम करायचं. आणि जेव्हा कधी कुठलाही शेतकरी नवीन मोटर घ्यायला जातोय तेव्हा मोटर सिलेक्शन कसं करायचं, तर एकतर त्या दुकानदाराला हे सांगायचं आणि बघून घ्यायचं त्याला माहिती आहे की नाही, किंवा त्याला हा प्रश्न विचारायचा की आम्हाला ड्रीप करायचा आहे तर मोटरमध्ये काय बदल करावा. जर त्याने उत्तर देऊ शकला की हां जास्ती हेडची मोटर घ्यावी किंवा मोटर थोडं जास्ती कॅपॅसिटीची घ्यावी लागते, म्हणजे त्यांना माहिती आहे. आणि जर त्यांना माहिती नसेल तर त्यांना म्हणायचं बाबा आमचं इंजिनियरसोबत बोलणं करून द्या, त्यांच्याशी बोलायचं की बाबा आम्हाला ठिबक सिंचन करायचं आहे, आमची विहीर इथून 500 फुटावर आहे, 600 फुटावर आहे, खाली 50 फूट खोल आहे, साधारण जायच्या आधी आपल्याला किती पाणी लागणार आहे याचं गणित मोजून जायचं. आणि मग त्यांना सांगितलं. साधारण कसं असतं बघा, आता इथे तुम्ही एक साधी मोटर टाकली, पाणी इथे येऊन नुसतं पाईपातनं बाहेर पडलं तर याला काही प्रेशरची गरज नाही. पण ठिबक सिंचनासाठी आपल्याला 1 ते 1.5 kg प्रेशर तयार करायचं आहे, त्याच्यासाठी थोडी जास्ती मोटर इथे लागेल. तर हा एक नवीन मोटर घेतानाचा सिनारिओ असतो. आता त्याच्यानंतर ह्यातच मी एक तुम्हाला सांगितलं की प्लॉट कसे पाडायचे. छोटे छोटे प्लॉट बनवून ठेवायचे असतात की आज 1 कॉकचा खर्च झाला चालेल, पण भविष्यात आपल्याला अडचण यायला नको. समजतंय. त्याच्यानंतर ठिबक सिंचनामध्ये मी जेव्हा म्हणतोय की 1 ते 1.5 kg प्रेशर मेंटेन व्हायला पाहिजे, तर याच्यामध्ये ठिबकची लांबी हा एक फार महत्त्वाचा विषय असतो. बरेच शेतकरी काय करतात की 16 mm ला 200 फुटापर्यंत लांबी चालते, पण शेतकरी टाकतील 250 फूट. म्हणजे हा माना तुम्ही सबलाईन टाकली इथे, म्हणजे तुम्ही ड्रिपच्या नळ्या कशा लावाल इथे आणि इथे अशा, हे क्रॉप तुमचे कसे असे. ओके. तर ही लांबी सबलाईनपासून 16 mm साठी 200 फूट असायला पाहिजे. कमी असली चालेल, जास्ती असली चालणार नाही. आता जर शेतकऱ्यांनी इथे 250 फूट टाकून दिली, 300 फूट टाकून दिली, तर काय होईल माहिती आहे का की प्रेशर कमी जास्त होईल. आणि प्रेशर कमी जास्त झालं तर पाणी कमी जास्त पडेल, पिकाची असमान वाढ होईल. सोबतच ड्रीप चोकअपचा जो प्रॉब्लेम आहे
तो वाढेल आणि जी ठिबक तुमची 5-7 वर्ष टिकणार होती ती तुमची 2-3 वर्षात तुम्हाला बदलावी लागेल. आणि 200 तर लांबी व्यवस्थित टाकायची. समजा आता हे क्षेत्र तुमचं 900 फूट आहे, मग आता मी तर सांगितलं की बाबा 200 म्हणजे मग बाकीचं अंतर तर 2 सबलाईन टाका. हे 200 200 200 200 800 फूट झालं. ते 180 हे परफेक्ट माप आहे. 180 पासून 220 पर्यंत गेलं चालेल, पण 220 पेक्षा जेव्हा जास्ती माप जातं आहे ना तर मग आपण सबलाईन वाढवून घ्यायची. आणि मग जिथे आपण 230 माप होतं समजा कोणाचं मान्य आहे, तर मग सबलाईन तुम्ही अशी टाका की 180 फुटावरच टाका. मग समान तुकडे पाडा. आणि हे बघा, सबलाईनच्या एका बाजूला तुम्ही 200 फूट जाऊ शकतात, 180 ते 220 फूट जाऊ शकतात. आणि सबलाईनच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा असं काही नाही आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचा समज काय होतो की ह्या बाजूला तुम्ही 200 सांगितलं, ह्या बाजूला 200, मग माझं एकाच बाजूला 300 येतं तर हे जाईल का? नाही जाणार. मीडियमच पाहिजे ना. 200 एका बाजूला माप आहे, मग बराई दोघी बाजूला 200 कव्हर करा ते चालेल. पण असं नाही चालणार की एकच बाजू माझी 300ची तर कव्हर होऊन जाईल, नाही. मग तुम्ही सबलाईनमध्ये घ्या. आता राहिला फिल्टर. बघा, ठिबक सिंचनासाठी फिल्टर फार महत्त्वाचं आहे. कारण तुमच्या पाण्यातनं जर काही घाण आली आणि ती जर तुमच्या ड्रिपरमध्ये अटकली तर तुमची ठिबक चोकअप होऊन जाते. तर फिल्टर नुसतं बसवायचं नाही, त्याला वारंवार साफ पण करायचं आहे, शक्यतो दिवसातनं 1 वेळा तरी. तर तुमचं आता पाणी विहिरीचं, तर तुम्हाला सँड फिल्टर किंवा शंकू फिल्टरची गरज नाही. सँड फिल्टर कुठे वापरता? जिथे घाण खूप मोठ्या प्रमाणात येते तिथे सँड फिल्टर वापरता. जेव्हा पाण्यामधून रेती येते ना तेव्हा शंकू फिल्टर वापरता. पण तुमच्या पाण्यात त्या दोन्ही प्रकारची घाण नाही आहे. तुम्ही साधं डिश फिल्टर, स्क्रीन फिल्टर लावलं तुमचं काम होऊन जाईल. त्यातल्या त्यात अपडेट लावायचं असेल तर सेमी ऑटोमॅटिक स्क्रीन फिल्टर किंवा सेमी ऑटोमॅटिक डिश फिल्टर लावा, म्हणजे ते चालू मोटरमध्ये साफ होऊन जातं. फिल्टर लावण्याची जे माप आहे ते इतकं साधं आहे की तुमची जी काही पाईपलाईन जितक्या इंचाची आहे तेवढ्या इंचाचं फिल्टर तुम्ही लावलं पाहिजे. त्याच्यापेक्षा मोठं चालेल, त्याच्यापेक्षा छोटं नाही चालणार. समजा ही पाईपलाईन तुमची 2.5 इंचाची आहे तर इथे 2.5 इंचाचं फिल्टर लावलं तर चालेल, 3 इंचाचं लावलं तर चालेल, पण 2 इंचाचं नाही चालणार. फिल्टर कुठे लावलं पाहिजे? बघा, कुठेही लावा, काही फरक नाही पडत. फिल्टर तिथे लावलं पाहिजे की जिथून पाणी स्वच्छ होऊन पुढे जाणार आहे. समजा हे तुमचं क्षेत्र आहे आणि तुम्ही एक क्षेत्राला असं पाणी दिलं आहे आणि एक क्षेत्राला असं पाणी दिलं आहे, मान्य. आणि जर तुम्ही इथे फिल्टर लावलं तर ह्या क्षेत्रात पाणी फिल्टर होऊन जाणार नाही आहे, मग इथे दुसरं लावावं लागेल किंवा मग एकच इथे लावा. तर हे डिपेंड असतं की आपण कुठे लावतो. शक्यतो फिल्टर अशा ठिकाणी लावावं की जिथे आपल्याला इझिली जाता येईल. म्हणजे समजा इथे आपलं शेत आहे आणि विहिरीतून 500 फूट दूर आहे आणि ती विहीर फारच अडचणीची, तिथे आपण कधीच जात नाही. मग काय होईल, तुम्ही जर फिल्टर तिथे लावून दिलं तर तुम्ही तिथे जाणारच नाही, तुम्हाला आठवण येणारच नाही की फिल्टर साफ करायची आहे, ते तसंच राहील. मग ठीक आहे, त्या परिस्थितीत तुम्ही इथे आणून लावलं तरी चालेल, त्याच्याने काही फारसा फरक पडत नाही. पण एक आपली जिथे वावर असतो, जिथे इझिली आपल्या नजरमध्ये येईल की बाबा वारंवार साफ करायची आपल्याला आठवण आली पाहिजे. आलं लक्षात फिल्टरचं? बाकी ग्रोमेट, टेकअप, जॉईनर, एंड कॅप तुम्ही लावू शकतात. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की PVC पाईप इथून नेणं शक्य नाही तुम्हाला, तर तिथे तुमच्या गावामध्ये तुम्ही PVC पाईप विकत घेऊन टाका. त्यांना काय सांगायचं, बघा सबलाईन, आता तुम्ही जेव्हा बाकी माहिती पण घेतली असेल तर सबलाईन 2 इंची करावी का 2.5 इंची? तर सबलाईन शक्य असेल तोपर्यंत 2 इंची करावी. ठीक आहे, कोणा शेतकऱ्याकडे जुना PVC पाईप पडलेला आहे, जुना पाईप पडलेला आहे की जो आता फेकणारच होता म्हणून त्याने 2.5 इंची वापरला, हा एक विषय वेगळा. पण नवीन जर घ्यायचा आहे तर 2 इंची सफिशियंट आहे. बरेच शेतकरी विचारता की PVC पाईप वापरावा का HDP? कुठलाही पाईप चालतो, पण तो HDP पाईप वगैरे थोडा महाग असतो, म्हणून PVC पाईप वापरावा. तर तो पाईप घेत असताना त्याला क्लिअर सांगायचं, मला ISI पाईप दे, 4 kg प्रेशर सहन करणारा. आणि शक्यतो ब्रँडेड कंपनीचा घेतला तर अडचण येत नाही. बरेच गावागावामध्ये डुप्लिकेट ब्रँड अस्तित्वात आहे. म्हणजे समजा शक्तिमान हा एक चांगला ब्रँड आहे, तर ते शक्तिमान श्री करतात, शक्तिमान सुपर करतात. तर असे ब्रँड घेऊ नकात की बाबा ज्यांना स्वतःचा ब्रँड करण्याची धमक नाही आहे तो काय क्वालिटी देईल तुम्हाला, तो दुसऱ्याचा ब्रँडचा सहाय्य घेतोय. तर ते तसे ब्रँड शक्यतो घेऊ नका. समजा सुप्रीम आहे, फिनोलेक्स आहे, किसान आहे, हे चांगले ब्रँड आहे, तुम्ही त्यांचे घेऊ शकतात.
काही अडचण नाही आहे. पाईप घेत असताना दुकानदाराला क्लिअर कट ठरवून घ्यायचं की आम्ही जेव्हा पाईपाला छिद्र पाडू ड्रीपसाठी तेव्हा छिद्र पाडत असताना त्याला क्रॅक जायला नको. जर पाईप पक्का ISI असेल, जर पाईपची क्वालिटी चांगली असेल तर त्याला छिद्र पाडत असताना त्याला क्रॅक जाणार नाही. आणि जर क्रॅक गेला तर त्याला म्हणायचं मला बदलून द्यावं लागेल. अच्छा. तर पाईप तसा घ्या. पाईपच्या शेवटी फ्लशवार लावा. इथे नेमकं फ्लशवार नाही आहे, पण फ्लशवार पाईपच्या शेवटी लावल्याने काय होतं की जेव्हा कधी तुम्ही मोटर सुरू करता तेव्हा फ्लशवार जर उघडला तर तुमच्या पाईपलाईनमध्ये जी काही घाण आहे ती सर्व निघून जात असते तिथून बाहेर. म्हणजे तुमची नळ्यांमध्ये घाण जात नाही. ॲसिड ट्रीटमेंट करा वर्षातनं 2 वेळा. त्याच्याबद्दल मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेले आहे 2 की तुमची ठिबक चोकअप होऊ नये म्हणून काय करायचं आणि चुकून झालीच तर काय करायचं. त्या व्हिडिओ बघून घ्या. तिच्यामध्ये ॲसिड ट्रीटमेंटची पूर्ण माहिती दिलेली आहे. आता तुमचा तो एक विषय होता खतं द्यायचं. तर बघा, खतं देण्यासाठी 2 यंत्रणा उपलब्ध आहे मार्केटमध्ये भरपूर, पण त्या चुकीच्या आहे. म्हणजे मी बऱ्याच वेळा सांगतो की लोकांनी व्हिडिओ खूप बनवले आहे की पाण्याची मोटर लावून खतं द्या. बरोबर, ते पाण्याचा फुटबॉल जिथे पाण्यात टाकलेला असतो तिथून एक कनेक्शन काढून खतं द्या. पण या सर्व रिस्की टेक्निक आहे. समजा जो पाण्याचा फुटबॉल खाली सोडला आहे तिथून तुम्ही कनेक्शन काढून खतं देताय, चुकून तो खाली पाईप निघाला तर हे सर्व जे काही तुमचं खतयुक्त पाणी ते तुमच्या विहिरीत गेलं तर ते कायमचं खराब झालं. पाणी पिण्यालायक राहिलं नाही. मग ते स्वच्छ कसं कराल? मग इतकी रिस्क का घ्यायची? तर ते चुकीचं आहे. काही लोक म्हणतात की ते वेगळे पंप येतात की 1 मिनिटामध्ये खत देऊन होतं. अहो, पण डॉक्टर इंजेक्शन देतो तर डॉक्टर असं इंजेक्शन देतो का असं खुपसलं पटकन दाबून दिलं? तो हळूहळू का देतो की बाबा ते सिस्टीममध्ये मॅच झालं पाहिजे. तर इथे आपलं पण काय म्हणणं आहे की जे काही खत तुम्ही दिलं आहे ते तुम्ही समजा 1 एकराच्या, हे 1 एकर क्षेत्र आहे आणि 1 एकराच्या मात्रेमध्ये दिलं आहे तर ते प्रत्येक झाडाला सारखं भेटलं पाहिजे. समजा तुम्ही 2 मिनिटामध्ये ते खत सोडून दिलं आणि ते ह्याच पट्ट्यामध्ये संपून गेलं मग इकडच्या पिकांना खतच नाही भेटणार. मग परत पिकाची समान वाढ झाली. तर खत जितकं हळूहळू जाईल ना तितकं चांगलं. तर व्हेंचुरी एक आहे, फर्टिलायझर टँक एक आहे. फर्टिलायझर टँक वापरणं सोपं असतं, व्हेंचुरी वापरणं थोडं कठीण असतं. फर्टिलायझर टँकचा फायदा काय की त्याला जर झाकण उघडा त्यात खत टाकून द्या, झाकण पॅक करा, आपल्या कामाला आपण मोकळे. व्हेंचुरीमध्ये काय होतं की ते द्रावण बनवत बसावं लागतं. दरवेळेस स्टॉक मागे पुढे ॲडजस्ट करावा लागतो. फर्टिलायझर टँकला प्रेशर, बॅक प्रेशर वाढत नाही, व्हेंचुरीला बॅक प्रेशर वाढून जातं. तर तुम्ही फर्टिलायझर टँकचा उपयोग करा. फिल्टर्सचं जसं गणित मी सांगितलं होतं तसंच फर्टिलायझर टँक आहे की इथे लावली तर दोघी क्षेत्राला जाईल, इथे लावलं तर ह्या क्षेत्राला जाईल, इथे लावलं तर ह्या क्षेत्राला जाईल. तर आपल्याला जिथे सोपं पडतंय तिथे लावावं. पण फर्टिलायझर लिमिट आहे का टाकायचं? त्याची एक कॅपॅसिटी येते. कॅपॅसिटी? हां, म्हणजे समजा 120 लिटरची घेतली तर त्यात 1 गोणी खत बसतं. मग ते 1 गोणी टाकून द्यायचं. 4-5 घंट्यात ते जसं विरघळतं आहे तसं आपल्या शेतात जात राहतं. ते 3-4 घंट्यात संपलं की मग नवीन टाकायचं. तर ते काही मोठा विषय नाही आहे. तुमचं इवन 10-15 एकर जरी जमीन असली तर एक फर्टिलायझर टँक सफिशियंट होते. अजून काही प्रश्न राहिला ठिबकमध्ये? आपण हे वापरू शकतो ना जीवामृत वगैरे त्यातून सोड? हे बघा, जीवामृत तुम्ही देऊ शकता, पण जीवामृतचा प्रॉब्लेम काय आहे की जीवामृतमध्ये जे न विरघळलेलं शेण वगैरे जे पार्टिकल आहे ना ते राहिले नको पाहिजे. एकदा जर ते त्यातनं गाळून घेतलं मग ते लिक्विड झालं, मग ते लिक्विड द्या तुम्ही, मला काही प्रॉब्लेम नाही. पण ते जर तुम्ही शेणयुक्त पाणी दिलं मग पुढे ड्रिपर चोकअप होऊ शकते तुमची. तर ते पूर्ण रिमूव्ह करून घ्यायचं त्यातनं. जाळून ते गाळून करतात लोक. गाळून वगैरे पूर्ण प्युअर येईल तेव्हा. हां, मग तेव्हा काही अडचण नाही. डायरेक्टली गेलं तर ते गोळे अडकून पुढे चॉकअप होऊ शकतो. मग काही अडचण नाही. अजून काही डाऊट आता? नाही. तर एकाच व्हिडिओमध्ये मी ठिबक कशी करायची, माप राहून गेलं काढणं. शेतकरी बंधू अजून म्हणतील की तुम्ही कसं करायचं ते नाही किंवा माप. हे बघा, माप काढणं पण सोपं आहे. समजा हे तुमचं क्षेत्र आहे, थोडं तिरपं वगैरे असलं ना तर त्याला इग्नोर करायचं, कारण फार काही फरक नाही पडत. मोठी साईज घ्यायची. समजा ही साईज तुमची आहे 200, बरोबर, आणि ही इकडची छोटी, म्हणजे ही बघा ही छोटी झाली आणि ही मोठी झाली. आता ही 250 झाली ना आणि 150 झाली तर आपण याच्या हिशोबाने गणित काढा, काही फारसा फरक पडत नाही. आलं लक्षात? पण मी इथे एक स्टँडर्ड माप तुम्हाला दाखवतो. समजा हे आपलं क्षेत्र आहे, आपण एक 200 बाय 200चं क्षेत्र घेऊ सोपं पडावं म्हणून. लांबी गुणिले रुंदी याचं उत्तर येईल 40,000. व्हिडिओ मोठी बनवू नये म्हणून पटापट सांगतोय. भागीला 2 सरीमधलं अंतर
कारण तुम्ही पूर्ण क्षेत्रामध्ये ठिबक नाही टाकत आहे, एक सरी इथे टाकली, एक नळी इथे टाकली की एक नळी तिथे टाकणार आहे, तर 2 नळ्यांमधलं अंतर किती आहे? शक्यतो आपल्याकडे 4 फूट आहे. मग याला 4ने भागलं, उत्तर आलं 10,000. आता हे तुमच्या ह्या क्षेत्राकरता 10,000 फूट नळी लागणार आहे. ओके, हे चांगलं आहे. बरोबर. 1 मीटर म्हणजे 3.28 फूट, तर याला 3.28ने भागलं ना तर 3,000 समथिंग काहीतरी उत्तर येईल. एवढी मीटर नळी तुम्हाला लागणार आहे. ओके. म्हणजे एकदम सोपं काम आहे. आणि याच्यावर डिटेल व्हिडिओ मी बनवलेले आहे. त्या व्हिडिओ तुम्ही जर बघून घेतल्या किंवा ठिबकचं कॅल्क्युलेशन कसं करावं, त्यात PVC पाईप कसा टाकावा, मग एक PVC पाईपची दिशा ठरली की ग्रोमेट, टेकअप, जॉईनर, एंड कॅप किती लागतील, तर सर्व गणित तुमचं बाहेर निघून येईल. आता ते कंटेंट बनवलं आहे म्हणून इथे रिपीट करत नाही, कारण व्हिडिओ मोठी होऊन जाईल. तर तुम्ही ती व्हिडिओ बघून घ्या. तर ह्या एकाच व्हिडिओमध्ये मी ड्रीपची पूर्ण माहिती द्यायचा प्रयत्न केला आहे. आणि तुमचे काही डाऊट अजून नाही झाले क्लिअर झाले? ओके. 11,500 रुपयामध्ये 1 एकरची जी ड्रीप भेटणार आहे ते नेणार आहे आज तुम्ही? खरेदी करणार आहे? हो हो. किती एकर करता? मी 3 एकर. 3 एकर करता तुम्ही सोबतच? सोबतच. बरं, चालेल. तर जर तुमच्याही मनात काही डाऊट असतील तर आमचे इंजिनियर सकाळी 8 ते संध्याकाळी 6 उपलब्ध असतात. तुम्ही त्यांना कॉल करू शकतात. आणि जर तुम्हाला आमचं एक कंटेंट आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला तुमचे जितके व्हॉट्सअप ग्रुप्स असतील किंवा तुमचे फेसबुक ग्रुप असतील तिथे शेअर करा. धन्यवाद.